नीतीश कुमार रेड्डी को फ्लॉवर समझे क्या? फायर है फायर, छुकेगा नाही साला. कोण पण तिथं भारी खेळलं नाही. सगळ्यात हायेस्ट रन स्कोरर आजच्या दिवसातला नीतीश कुमार रेड्डी भारताकडनं. भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया पिंक बॉल टेस्ट मॅच. आपली टॉस जिंकून आपण पहिला बॅटिंग केलो. 180 रनवर आपण ऑल आऊट झालो. मोहम्मद सिराज अजून ऑस्ट्रेलियामध्ये आऊटच झाला नाही तरी दरवेळेला नॉट आऊट राहते बघा. 180वर 10 विकेट पडले. त्यांची आता चालू आहे, म्हणजे आपण आधी व्हिडिओ करायला लागलो. त्यांची बॅटिंग चालू आहे. लाबुशेन भारी खेळायला लागला आहे. ख्वाजा गेला आऊट झाला. लाबुशेन आणि ते मॅक्सविनी खेळायला लागलेत दोघंजण. विराट कोहली काय करू शकला नाही. रोहित शर्मा सॅक्रिफाईस केला ओपनिंग पोझिशन, पण काय करू शकला नाही 6 नंबरला येऊन. के राहुल चांगला खेळला, 37 रन काढला, पण काय जे रोरी बर्न्सचं ॲशेसमधलं आपलं मागच्या वेळेचं ॲशेसचं खतरनाक जे होतं ना पहिल्या बॉलवर मिचेल स्टार्क ब्रिस्बेनमध्ये, सेम पुनरावृत्ती झाली इकडं. ॲडिलेडची टेस्ट मॅच. पहिला बॉल मिचेल स्टार्कचा फक्त बोल्ड व्हायचा जो LBW झाला. जयस्वाल खातं उघडू शकला नाही. क्रिकेट इज अ ग्रेट लेवरर यू नो. आता वाटत असेल फार फास्ट होता बॉल मिचेल स्टार्कचा. तर 180वर आपण 10 आऊट ऑल आऊट झालेलो आहे. त्यांची बॅटिंग सुरू आहे. त्यांनी 300-400 रन मारतील असं वाटायला लागलं, कारण एवढं भारी खेळायला लागलेत. आपल्याला टेस्ट मॅच जिंकणं अवघड आहे, पण आता त्यांना चौथी बॅटिंग करायची आहे, त्यांच्यासाठी पण अवघडच आहे. खतरनाक टेस्ट मॅच होणार आहे. क्राऊड भारी आला आहे. 50,000 फुल पॅक स्टेडियम. ट्वायलाईट पिरियड एक नंबर मजा यायला लागली आहे. तर तुम्ही क्रिकेटचं बुलबे फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा सगळीकडं. क्रिकेटचं बुलबे पेज पण आहे, तिकडे पण जावा फेसबुक इंस्टाग्रामला. हवा करा. चला येऊ का? धन्यवाद.